नमस्कार, मी श्वेता अंकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। काय घडले आज दिवसभरात सगळं काही जाणून घेणारच आहोत, पण बातमीपत्राला सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। ओल्ड PB रोड अजूनही दुर्लक्षित अवस्थेत, खराब वीज खांब, उघडे वायर बॉक्स जनतेसाठी धोकादायक, विद्यार्थी आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण। बेळगावातील अनगोळ क्रॉस येथे भासतीये ट्रॅफिक सिग्नलची आवश्यकता। वर्दळीचा रस्ता असल्याने वाहतूक पोलीस आणि सिग्नलची गरज, वाहने वेगात असल्याने पादचाऱ्यांना निर्माण झाला धोका। राज्यपालांविरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। भाजप कार्यकर्त्यांचे गुरुवारी चन्नमा चौकात भव्य आंदोलन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। राज्यपालांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आणि पूर्वनियोजित आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी चन्नमा चौकात आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले। राज्यपालांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आणि पूर्वनियोजित आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी चन्नमा चौकात आंदोलन केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवले। मुडा घोटाळ्यामध्ये राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या आरोपांवरील तपासाला परवानगी दिल्यानंतर काँग्रेस नेते आणि समर्थक अवमानकारक वक्तव्ये करत आहेत, अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी निवेदनामध्ये केली आहे। ರಾಜ್ಯಪಾಲ ವಿರುದ್ಧ ಏನು ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಿದ್ರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಅದನ್ನು ಖಂಡಿಸ್ತೀವಿ। ಮೊನ್ನೆ ಅವ್ರು ಡಿಸೋಜಾನೆ ಅವರು ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ ಗತೆ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರ್ತಿದೆ ಅಂತ ಅದನ್ನು ಖಂಡಿಸ್ತೀವಿ। ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಬೇಕು, ಯಾಕಂದ್ರೆ ಉಲ್ಟಾ ಚೋರ್ ಕೋತ್ವಾಲ್ ಕೋ ದಾಟೆ ಅಂತಾರೆ। ತುಡುಗರ ನೀವು ಮಾಡೋರು ಮತ್ತು ರಾಜ್ಯಪಾಲಗ ನೀವು ಬೈಯೋರು ಅಂದರೆ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೋಬಾರ್ದು ಅಂತ ನಿಮ್ಮ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಇದೆ, ಬರೋಬರದ। ಅದರ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಏನೇನು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅದು ನೋಡ್ಕೊಂಡು ನೀವು ಖಂಡಿತವಾಗಿ ಇವತ್ತು ನೀವು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟರೆ ಒಳ್ಳೆ, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತದ ಇವತ್ತು ಅಥವಾ ನಾಳೆ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ಬೇಕು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯಗರು ಗೊತ್ತದ। ಸುಮ್ಮ ಜಗುದು ಕೆಲಸ ಮಾಡತ್ತಾರು, ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಮಾಡೋದು ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡತ್ತಾರೆ। ಹಿಂಗೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡ್ರಿ, ಸರಳವಾಗಿ ಬಂದು ನೀವು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಬೇಕು। ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಅವರು ಏನು ಡಿಸೋದ್ ಅದಾರಲ್ಲ, ಅವ್ರು ಏನು ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಲ್ಲ ಅಂತ ಈ ಹೇಳಿಕೆ ಕೊಡೋರು ಎಲ್ಲರೂ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ ಹೋಗೋದು ಭಾಳ ಒಳ್ಳೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಯಾರು ಶೇಖ್ ಹಸೀನಾ, ಅವರು ಅಲ್ಲಿನ ಸಮಸ್ಯೆ ನೋಡ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ದೇಶನಾಗ ಬಂದರು, ನಮ್ಮ ಕಡೆ ಬಂದು ಆಶ್ರಯ ತೊಗೊಂಡ್ರು। ಮತ್ತು ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರು ಹಂಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲೇ ಮಾಡ್ತೇವೆ। ನೀವು ಅಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಇದ್ರೆ ನೀವು ಪಾಕಿಸ್ತಾನ ಬಗ್ಗೆ ಭಾಳ ಪ್ರೀತಿ, ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ ಬಗ್ಗೆ ಭಾಳ ಪ್ರೀತಿ, ಯಾರ್ಯಾರು ಪ್ರೀತಿ ಅದ ನೀವು ಹೋಗ್ಬಿಡ್ರಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ। ಅಂದ್ರೆ ಹಂಗೆ ಅವರು ಹೋಗ್ಬೇಕು, ಇಲ್ಲೇನು ಸಮಸ್ಯೆ। ನೀವು ದೇಶ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಎಲ್ಲಿ ಬಿಡ್ತೇವೆ, ಮತ್ತು ಜನರು ಬಿಡ್ತಾರಂತೀರಿ, ನೀವು ಯಾರೂ ಬಿಡುವುದಿಲ್ಲ। यावेळी भाजपचे उपाध्यक्ष अनिल बेणके, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, नगर घटकचे अध्यक्ष गीता सुतार, माजी आमदार संजय पाटील, डॉक्टर VI पाटील, भाजपचे नेते मुरगेंद्रगौड पाटील, लीना टोपण्णावर आदी उपस्थित होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। बेळगाव जिल्ह्यातील पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये काम न करता घरात राहणाऱ्या मजुरांना वित्तीय कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या छळामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत। बेळगाव जिल्ह्यातील पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये काम न करता घरात राहणाऱ्या मजुरांना वित्तीय कंपन्यांच्या पुरुषांकडून दिल्या जाणाऱ्या छळामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत। बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील सावळगी गावातील लोकांनी अनेक पटींनी कर्ज घेऊन सर्वांचे कर्ज फेडले, मात्र जिल्ह्यात पाऊस आणि पुरामुळे घरामध्ये एक वेळचं जेवायलाही संघर्ष करणाऱ्या कुटुंबांना अर्थसहाय्यातून घेतलेले कर्ज फेडता आले नाही। मात्र घरी कोणी नसेल तेव्हा हे वित्तीय कंपन्यांचे कर्मचारी त्रास देतात। स्त्रिया घरात एकट्या असतात तेव्हा ते येतात आणि वाटेल तितक्या शिव्या देतात। आम्हाला न्याय मिळत नाही असे सांगत महिलांनी अश्रू ढाळले। PSL ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಸಾಲ ತೆಗೆಸಿದ್ರಿ ನಾವು। ಹಾಂ ರೀ
BHL ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಸಾಲ ತೆಗ್ಸಿದ್ರಿ. ಅವ್ರು ಸಾಲ ತುಂಬತಕ್ಕ ನಮ್ಮನ್ನು ಬಿಡವಾರ್ರಿ. ಮಂಗಲಸೂತ್ರ ಒತ್ತೆ ಇಟ್ಟು ರೊಕ್ಕ ತುಂಬಿದವ್ರಿ. ಅವು ಇನ್ನು ಬಿಡ್ಸ್ಕೊಡ್ತ ಕಾಣಿರಿ, ಇನ್ನೂ ಸಾಲ ಐತ್ರಿ, ಅದನ್ನ ಕಟ್ಟತಕ್ಕ ನಾವು ಹೋಗಂಗಿಲ್ಲ ಅನ್ನತ್ತಾರ್ರಿ. ಮನಿ ಪೋಡ್ ತಕ್ಕೋದ ನಮ್ಮನ್ನ ಮೇಲೆ ಪೋಡ್ ತಕ್ಕೋದ, ನೀವು ಕಟ್ಟತಕ್ಕ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ, ಆದ್ರಗಿತ್ತಾರ ಹೊಲಸ ಬೆಳೆ ಬೇತಾರ್ರಿ. ನಮ್ಮನ್ನ ಮನ್ಯಾಗ ನಿಲ್ ಕೊಡುವಾರ್ರಿ ಸಂಗಿನ ಸಾಯ್ಬಿರ್ರಿ. ನಾವು 70 ಸಾವಿರ ತಗೊಂಡ್ರಿ. ಮಂಗಲಸೂತ್ರ ತಕೊಂಡು ಮಂಗಲಸೂತ್ರ ಒತ್ತೆ ಇಟ್ಟಿಗೆ 1 ತಿಂಗಳು ಹತ್ರನ ಅದಕ್ಕೇನ್ರಿ ನಂದು ಗುಂಡು ಇಲ್ರಿ ಪಂಡ್ಲಿ ಮುಂದಿನ ಗುಂಡ 1,000-2,000 ರೂಪಾಯಿದು ಗೊತ್ತೈತಂಗೆ ಆಟ ಕೊಡುವಲ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ. ಮುರಿದೈತೆ ನಡಿ ಅಂತಾರ ಅವರು ರೀ. ಈ ಸಾಲ ಕಟ್ಲಾರ್ಗೆ ಕಿರಿಕಿರಿ ಮಾಡತ್ತಾರ ಅವ್ರು. ವಾರಕ್ಕೊಮ್ಮೆ ಕಟ್ಟತ್ತಾರ್ರಿ. ಎಲ್ಲಿದ್ದು ಕಟ್ಟುದ್ರಿ? ದುಡ್ಡು ಇಲ್ರಿ ಈಗ ಮಳೆಗಾಲದಾಗ. ನಾವು ಹಿಂಗಾರಲ್ಲ ಮನುಷ್ಯಾಗ ದಗದ್ ಹತ್ತಾವು ಕಟ್ಟೋವತ್ತು ಹಿಂಗಾರಲ್ಲ ಬರ್ತಾನೆ ಸಿಗ್ತಿ ಜಲಮ್ರಿ ವಾಟಿಗೆ ತುಂಬ. ಈಗ ವಾಟಿಗಾರ ಬೇಕಿರಲ್ಲ ಸರ್. ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳದಾವು ಏರ್ ದಗದದು ಹತ್ತಾವು ಕಟ್ರ ತೊಡ್ರೆ ಕಟ್ಕೋತಾರ ಮುಗಿತೈತೆ ನಾವು ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ್ರಿ. ಈಗ ಏಕದಮ್ಮ ಹೊಳಿ ಬಂದು ಎಲ್ಲ ಹಿಂಗೆ ಸಾಲ ಇದೆ ಹೊಲಗಳ ಹೋಗಿದಾವ್ರಿ. ನಮ್ದು ಸವಳಿಗೆ ಏನಾರಿ ಎಲ್ಲ ಒಂದು ಊರ್ರಿ. ಹ್ಞೂ ರೀ ಎಲ್ಲ ಹೋಗಿದಾರೆ. ಕಸ್ಕು ಕರಿವಾರ್ರಿ. ಈಗ ಹೊಲನ ಹೊಳ್ಯಾಗ ಹೊಳಿನ ಹೋಗೈತ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಕಸಕ್ಕೆ ಕರ್ದಾರ್ರಿ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ. ವಾಟಿಗೆ ತಿನ್ನಾಕ ನಾವು ಟಿಕಾಣ್ದಂಗೆ ಐತ್ರಿ. ಮಂದಿ ತಗ ಸಾಲ ಸಿಗೋದು 20 ಜನ ಐದು 8 ಮಂದಿಗೆಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದು. ಹಾಂ ಕೂಲಿಯಾರನಾರ ನಾವು ಕಸಕ್ಕೆ ಹೋಗುದ್ರಿ. ನಮ್ಗೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಂತ ಹೇಳಿ ಸರ್. ನಾವು ಬೆಳಗಾವಿಗೆ ಬಂದವ್ರಿಗೆ ಗೋಕಾಕ್ ನಿಂದ್ರ ರೀ. ನಮ್ಗೆ ಇವಾಗ ಕೆಲಸನೂ ಇಲ್ರಿ, ಮಳಿನೂ ಬಂದು ಎಲ್ಲ ಲಾಸ್ ಆಗೈತ್ರಿ ಸರ್. ನಮ್ಗೆ ಈಗ ಸಾಲ ಅಂತ ತೆಗೆಸ್ಕೊಂಡವ್ರಿ ಸರ್. ನಮಗೆ ಈಗ ಯಾವುದು ಅವಕಾಶ ಒಂದು ಯಾವುದು ಸಂಘಿನವ್ರು ಕೊಡುವಾರಿ, ಬ್ಯಾಂಕಿನವ್ರು ಕೊಡುವಾರಿ. ಬ್ಯಾಂಕಿನವ್ರು ಬಂದ್ರಂದ್ರೆ ಮನೆ ಬಾಗಿಲು ಹಾಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಸಂಘಿನವ್ರು ಬಂದ್ರಂದ್ರೆ ಟಾರ್ಚರ್ ಮಾಡಾಕ್ತಾರೆ ರೀ. ಪಟ್ಟಿ ಕೂಳಿಸಿ ಹತ್ತುವತ್ರಿ ಮನ್ಯಾಗ ಇರ್ಲಾಕ ಆಗವತ್ರಿ ಸರ್. ನಾವು SKS ರೀ ಮತ್ತು ರೀ HDF ರೀ, ಬಂಧನ್ ರೀ, ಮತ್ತು ರೀ BSS ರೀ, ಇವು ಟಾಟಾ ಫೈನಾನ್ಸ್ ಇಂಥವೆಲ್ಲ ನಾವು 4 ಸಂಘ ತೆಗೆಸ್ಕೊಂಡವ್ರಿ ಸರ್. ಸರ್ ನಮ್ದು ಈ ಥರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗೈತ್ರಿ. ನನ್ನ ಮಗನ ಕಿವ್ಯಾಂಗಿನ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ನಮ್ಮವ್ರು ನನಗೆ ಒಂದೇ ಮಗ ಐತ್ರಿ. ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಅದು ಒಂದು ಮಗ್ರಿ 3 ಹಾಕಿದ್ರಿ. ಅದನ್ನು ಕತ್ತರಿಸಿಕಿಸಿಂದ ಮಾರಿ ಸಾಲ ತುಂಬಿದನ್ರಿ ಸರ್. ಕೊಳಗಿನ ಗುಳ್ದಾಗಿನೂ ಎಲ್ಲ ಆಗ ಮಾಡ್ರಿ. ಮಾರಿಕಿಸಿಂದ ಕಿವ್ಯಾಂಗ ಹೂವು ಮಾರಿನ್ರಿ. ನಾವು ಕೂಲಿ ಕೆಲಸನ ಮಾಡ್ತೀರಿ. ಮಂದಿ ಹೊಲಗಳ್ದಾಗ ಕಸಕ್ಕೆ ಹೋಗೋರು ನಾವು. ಈಗ ಕೆಲಸನೇ ಇಲ್ರಿ ಸರ್. ಈಗ ಮಳೆ ಬಂದ್ರೆ ಕಿಸಿಂದ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ಮನೆಗಳು ಹೊಲಗಳ್ದಾಗೆಲ್ಲ ನೀರು ನತ್ತೈತ್ರಿ. ನಮ್ಮನ್ನು ದಗದ್ ಕರ್ಕೋರಿ ಸರ್. ನಮ್ಗೆ ದಗದೂ ಇಲ್ಲ, ದಗದಕ್ಕೆ ಹೋಗಿರೋ ತುಂಬ್ತಿದ್ವಿ ಸರ್. ಕೆಲಸನೇ ಇಲ್ರಿ. ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ? ಸಾಯ್ರಿ ಬೇಕಾರೆ ಇದ್ರಕ ಏನು ಮಾಡಿ ಒಟ್ಟು ತುಂಬ್ರಿ. ನಿಮ್ಮ ಮನ್ಯಾನ ಸಾಮಾನಾರ ಮಾರ್ರಿ, ಸಾಯ್ರಿ ಇಲ್ದ್ರಕ ತುಂಬ್ರಿ. ರಾತ್ರಿ 1 ಗಂಟೆ 2 ಗಂಟೆ ಮಟ್ಟ ಕೂತು ಬಿಡ್ತಾರೆ. ಕುರ್ಚಿ ಹಾಕೊಂಡು ನಾವು 5-6 ಮಂದಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳಾಗಿ ಕೂತು ಬಿಡಿದ್ರು ಅವ್ನ ಜೋಡಿ. ಅವಾಗ ಊಟ ತರಿಸ್ಕೊಂಡು ಹೊರಗಿಂದ್ರೆ ಊಟ ತರಿಸ್ಕೊಂಡು ನಾವು ಊಟ ಮಾಡಿ ಬರ್ತಕ ನಾವು ಮನ್ಯಾಗ ಕೂತಿರ್ತೀವಿ ಎಲ್ಲರೂ 5-6 ಜನ ಹೆಣ್ಮಕ್ಳೆಲ್ಲ ಕುಂದ್ರು. ನಮಗೆ 2 ತಿಂಗಳಾತ್ರಿ ಸರ್. 2 ತಿಂಗಳಾತ್ರಿ ಸರ್ ಮನ್ಯಾಗನದು. ನಮಗ್ರಿ ಸರ್ ನಮಗೊಂದಿಟ್ಟು ಕಾಲಾವಕಾಶ ಕೊಡ್ರಿ. ಇನ್ನೊಂದು 2-3-4 ತಿಂಗಳ ತಕಾರ ನಮ್ಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ರಿ ಸರ್. ನಮ್ಗೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಪೂರ नमगा बरगाल ಆಗೈತ್ರಿ सर. एकंदरीत खाजगी फायनान्स व बँकांकडून पैसे भरण्यास वेळ न देता त्रास देण्याच्या घटना वाढत असून जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. येडियुरप्पा जेलमध्ये गेल्यावर सिद्धरामय्या यांनी रॉक डान्स केला होता असा खुलासा माजी आमदार संजय पाटील यांनी केलाय. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. येडियुरप्पा तुरुंगात गेल्यावर सिद्धरामय्या यांनी रॉक डान्स केला होता. तुम्ही तुमच्या मुलाचे शेण खाऊन आता उलट्या करा असे भाजपचे माजी आमदार संजय पाटील यांनी वादग्रस्त विधान केले. गुरुवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री HD कुमारस्वामी, माजी मंत्री मुरुगेश निराणी आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल सिद्धरामय्या यांनी प्रश्न केले आहेत. हे आरोप किती दिवस लक्षात आले नाहीत असा सवाल करत त्यांनी दोषींवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಅವರ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಬಹಳ ಹಿರಿಯ ನಾಯಕರು ಅಂತ ನಾವು ಅವರಿಗೆ ಬೆಲೆ ಕೊಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಆದ್ರೆ ಎದಿ ತಟ್ಟಿರುವಂತ ಶಡ್ಡು ಹೊಡೆದ ಕೈ ಮೇಲೆ ಹಿಂಗೆ ಕೈ ಹೊಡೆದು ಈ ತರ ನಾ ಬಹಳ ಸ್ವಚ್ಛ, ನನ್ನಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ರಾಜಕಾರಣಿ ಯಾರಿಲ್ಲ ಅಂತ ಎದಿ ತಟ್ಟು ಹೇಳುವಂತ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ದಾಟ್ಕೊತಾ ಇದ್ರು. ಆದ್ರೆ ಈ ಸಲ ಸಿಕ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಮಾಡಿದ ತಪ್ಪ ಬಯಲುವಾಗಿದೆ. ಆದ್ರೆ ಈಗ ಏನಂತ ಇದಾರು, ನಾನೋ ಜಡ್ಜ, ನಾನೋ ವಕೀಲ, ನಂದ ಕೋರ್ಟ,
ನನಗೊಂದು ನ್ಯಾಯ ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೊಂದು ನ್ಯಾಯ. ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವ್ರ ಕಡೆ ಬರೆ ಮಾಡಿ ಇವ್ರು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಿ ಬಿಜೆಪಿ ಅವ್ರ ನಾಚಿಕೆ ಬಿಟ್ಟಿನವ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಇವತ್ತು ಇವ್ರ ನಾಚಿಕೆಯಲ್ಲಿ ಹೋಯ್ತು ಅಂತ. ಇವ್ರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ನಾಚಿಕೆ ಇದ್ರೆ, ಇವ್ರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪನೂ ರಾಜಕಾರಣ ಬಗ್ಗೆ ಗೌರವ ಇದ್ರೆ, ಇವ್ರಿಗೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಲ್ಲ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಬಡವರ ಬಗ್ಗೆ, ಹಿಂದೂ ಸಮಾಜ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪನೂ ಅರಿವು, ಸ್ವಲ್ಪನೂ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ಇದ್ರೆ ಆ ಸ್ಥಾನ ಬಿಟ್ಟು ಕೊಡಬೇಕು. ಕೆಲವೊಂದು ಪತ್ರಕಾರರು ತಾವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತೀರಿ, ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ, ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ, ಬಿಜೆಪಿ ಇರೋವ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕೇನ? ಯಾರು ಬೇಡ ಅಂದಾರ, ಆದ್ರೆ ಅವ್ರು ಮಾಡಿದಾರೆ ಅಂತ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಈಗ ಇದ್ದಿನವ್ರು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟಂಗೆ ಇವ್ರಿಗೆ ಲೈಸೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಮಾಡಿದಾರೆ ಅಂತ ನೀವು ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ನೀವು ನಾಡಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಎದಿ ತಟ್ಟಿ ಬಹಳಷ್ಟು ಜೋರ್ ಚೀರಾವಿಡಿ ನಾ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಕರ್ನಾಟಕ ನಾಡಿನ ಜನರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀರಿ. ನಿಮ್ಮ ನಿಜ ರೂಪ ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ತಾವು ಏನು ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಮೊದ್ಲ ಸ್ಥಾನ ಬಿಡಬೇಕು. ಸ್ಥಾನ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಹಿಂದುಳಿದ ನಾಯಕ ಅಂತ ಹೇಳುವಂತ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ರಾಜ್ಯಪಾಲರ ಒಂದು ಹಿಂದೂ ಸಮಾಜಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿನವ್ರೆ. ಸಂವಿಧಾನಾತ್ಮಕ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ರಾಜ್ಯಪಾಲರ ಅಪಮಾನ ಮಾಡೋದ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಸರಿ? ನೀವು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯವ್ರಲ್ವಾ? ಮಾದರಿ ದಾಳಿ ಮಾಡೋದಾಗಿ ಐವನ್ ಡಿಸೋಜ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಭೂಂಕನೆ ವಾಲೆ ಕಾಟ್ತೆ ನೈ, ಐವನ್ ಡಿಸೋಜ ಬರೀ ಬರಬೇಡ ಅಷ್ಟೇ ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಭಾರತ ದೇಶ, ಇದು ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ ಅಲ್ಲ. ಇಲ್ಲಿರುವಂತ ಜನ ಮೇಲೆ ಬುದ್ಧಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಮುರುಕರ ಅಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದ ವಿಷಯ ಬೇರೆ, ಅಲ್ಲಿ ನಡೆದಿದ್ದ ಘಟನೆನೇ ಬೇರೆ, ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಅದನ್ನ ನಡಿಬೇಕಂತ ಇವನ್ ಡಿಸೋಜ ಅವರು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ, ಇವನ್ ಡಿಸೋಜ ಅವರೇ ಬಹಳಷ್ಟು ದೇಶಗಳು ನಿಮ್ ಸಲಗಿದಾವೆ. ದೇಶಕ್ಕೆ ದುಡ್ಡು ಬೇಕಾದ್ರೆ, ಫ್ಲೈಟ್ಗೆ ದುಡ್ಡು ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ, ಜಾಗ ಖಾಲಿ ಮಾಡ್ರಿ. ಇದು ದೇಶ ಹಿಂದೂವರ ದೇಶ. ಹಿಂದುತ್ವ ವಿಚಾರಧಾರೆ ಇಟ್ಟ ಎಲ್ಲಾ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಜೊತೆಗೆ ತಗೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತ ದೇಶ. ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ನ್ಯಾಯ ಸಂವಿಧಾನ ಇದೆ. ಆ ಸಂವಿಧಾನ ಪ್ರಕಾರ ಏನ್ ನಡಿಬೇಕು ಅದು ನಡೀತಾ ಇದೆ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರ ಜಾಗ ಖಾಲಿ ಮಾಡಬೇಕು. ಇವನ್ ಡಿಸೋಜ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಯಾರ್ಯಾರು ಬೇರೆಗೌಡ್ರ, ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಅವರ ಏನ್ರಿ ನಾಲಿಗೆಗೆ ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಬೇಕಾದ ಬರೋ ಅಧಿಕಾರದಾಗ ಇದ್ದೀರಿ ನೀವು. ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಆಡಳಿತ ಕೊಡುವಂತ ನಿಮ್ಮ ಧರ್ಮ. ಆ ಕೆಲ್ಸ ಬಿಟ್ಟ ನಾ ಒಳ್ಳೆಯ ಅಂತ ಉಲ್ಟಾ ಚೋರ್ ಕೊತ್ವಾಲ್ ಗುಡ್ಡಾಟೆ ಅಂತ ಏನು ಬೆಂಕೇಶ್ವರ ಹೇಳ್ರಲ್ಲ, ಅದೇ ತರ ಯಾವ ಕಲ್ಲಿದಾನೆ ಅವೇ ಚೀರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಯಾವ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿದಾನೆ ಅವ ಅನ್ನಕದಾನೆ ಬೆಂಕಿ ಹತ್ತೈತಿ ಅಂತ. ಈ ತರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವ್ರ ನಡವಳಿಕೆ ಇದೆ. ದೇಶಕ್ಕಿಂತ ಅಧಿಕಾರ ಮಹತ್ವದಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತ ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಕಿತ್ತು ಬಿಸಾಕಂತ ಕೆಲಸ ಜನ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾವು ಯಾರು ಬೇಡ ಅಂದು ಒಬ್ಬರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ನ್ಯಾಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ, ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಏನೇನು ಮಾಡ್ಬೇಕಂತಿದೆ ಮಾಡ್ರಿ ಅಲ್ಲ. ಯಾರು ಬಿಟ್ಟು ಬೇಡ ಅಂದಾರೆ. ಆದ್ರೆ ಈಗ ಯಾಕಬತ್ ನೀವು ಸಿಕ್ಕಿದ ಮೇಲೆ ಅಂದ್ರೆ ನಾವ್ ಕಳ್ಳು ಇದೇನೋ ಆಮೇಲೆ ಮತ್ತೊಬ್ಬ ಕಳ್ಳು ಹುಡುಕ್ಯಾಡೋದ. ಮೊದಲೇ ನೀ ಸಗಣಿ ತಿಂದಿದಿ, ಆದ್ಮೇಲೆ ಅಂತಿ ಮಾಡ, ಆಮೇಲೆ ಮತ್ತೊಬ್ರ ಕಡೆ ಬರ ಮಾಡ. ಈ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ. ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇದ್ದಾಗ ಜೈಲ್ಗೆ ಹೋಗಿ ಬಂದ್ರಲ್ವಾ, ಆಗ ಬಹಳ ಕುಂದು ಮಾತಾಡ್ಕತ್ತಿದ್ದೆ, ಡಾನ್ಸ್ ಮಾಡಿ, ರಾಕ್ ಡಾನ್ಸ್ ಮಾಡಿ. ಈಗ ಯಾಕ ಈಗ ನಿನ್ನ ಮೇಲೆ ಬಂತು, ಸ್ವಂತ ಮೇಲೆ ಬಂತು ಅಂದ್ಮೇಲೆ ಅವ್ರು ಹಿಂಗೆ ಇವ್ರು ಹಂಗೆ. ಅದ ಮೊದ್ಲು ನೀ ಏನಿದೆ ಹೇಳ, ನಾ ಈಗ ಕಪ್ಪಿದ್ದೇನೆ ಮತ್ತೊಬ್ರಿಗೆ ಕಪ್ಪಿದ್ದೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಪೌಡರ್ ಹಚ್ಕೊಂಡ್ರೆ ನಾ ಬಿಳಿ ಆಗಕ್ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಅದ ನೀವ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರ ತಪ್ಪು ಮಾಡಿ ಸಗಣಿ ತಿಂದೇರಿ, ಉಲ್ಟಿ ಮಾಡ್ರಿ, ವಾಂತಿ ಮಾಡ್ರಿ, ಜೈಲ್ಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತೈತಿ, ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಎದುರಿಸ್ಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ಮುಂದೆ ಯಾರ್ಯಾರು ತಪ್ಪು ಮಾಡಿದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಮಾಡಾಕ ಸಂವಿಧಾನ ಇದೆ, ನ್ಯಾಯ ವ್ಯವಸ್ಥೆನೂ ಇದೆ. आयव्हान डिसोजच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय पाटील म्हणाले की भुंकत बसल्यामुळे काहीही होत नाही. आयव्हान डिसोजा यांना भुंकत राहू दे. कोण चोर आहेत ते जास्त ओरडत आहेत. कोणी आग लावली त्यांना आता आग लागली आहे असा आक्रोश त्यांनी व्यक्त केला. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. अनगोळ क्रॉस हा मुख्य सर्कल असून या भागात शाळा, महाविद्यालय, रुग्णालय असल्याने नेहमी वर्दळ असते. या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल पोल लावण्याची गरज निर्माण झाली आहे. बेळगावातील अनगोळ क्रॉस हा मुख्य सर्कल असून या ठिकाणाहून RPD, अनगोळ, भाग्यनगर, पिरणवाडी, मच्छे, खानापूर आणि गोव्याला जाण्यासाठी महत्त्वाचा रस्ता मानला जातो. या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल पोल्स लावण्याची आवश्यकता आहे. या रस्त्याच्या भागामध्ये अनेक शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स असल्यामुळे येथे नेहमी वर्दळ असते. तसेच नवीन थर्ड गेट उड्डाणपूलला जाणाराही हा मुख्य रस्ता आहे. पण प्रशासनाचे ह्या सर्कलकडे दुर्लक्ष झालेले दिसून येते. या ठिकाणी अनेकदा अपघातही झालेत. पण हे प्रकरण येथील आमदार आणि महापालिका मूग गिळून गप्प बसली आहे. त्यांना या गंभीरतेची जाणीवच नाही.
हीच स्मार्ट सिटी आहे का असा जनतेतून आक्रोश केला जातोय. निदान ट्रॅफिक सिग्नल नसेल तरी ट्रॅफिक पोलीस तैनात असणं गरजेचं आहे, पण येथे एकही ट्रॅफिक पोलीस दिसून येत नाही. त्यामुळे वाहन चालक मनाला वाटेल तसे वाहने हाकतात. त्यामुळे पादचाऱ्यांना धोका निर्माण झालाय. त्वरित लक्ष देऊन ट्रॅफिक पोलीस किंवा सिग्नल पोल्स लावणं अत्यंत गरजेचं बनलं आहे. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकौन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम. साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात. साड़ी तहजीब दिखाती. साड़ी परंपरा संभालती. महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना. आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. ओल्ड PB रोड हा बेळगाव शहरातील एक मुख्य आणि सर्वात जुना रस्ता आहे, परंतु तो दुर्लक्षित अवस्थेत आहे. बेळगावला स्मार्ट सिटी म्हणून घोषित करण्यात आलं असलं तरी या प्रकल्पांतर्गत केलेल्या कामाची गुणवत्ता समाधानकारक नाहीये. ओल्ड PB रोड हा बेळगाव शहरातील एक मुख्य आणि सर्वात जुना रस्ता आहे, परंतु तो दुर्लक्षित अवस्थेत आहे. बेळगावला स्मार्ट सिटी म्हणून घोषित करण्यात आलं असलं तरी या प्रकल्पांतर्गत केलेल्या कामाची गुणवत्ता समाधानकारक नाही. खराब झालेले वीज बॉक्स आणि उघडे वायर बॉक्स नागरिक आणि विद्यार्थी तसेच कामगारांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करतात. यामुळे नागरिक आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित आहेत. वीज खांबच नव्हे तर या भागातील रस्ते आणि गटारीही व्यवस्थित नाहीत. स्मार्ट सिटी प्राधिकरण किंवा जिल्हा प्रशासनाने या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोणतंही पाऊल उचललेलं नाही. बेळगावला स्मार्ट सिटी म्हणून घोषित करण्यात आलं होतं, ज्यामुळे पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि राहणीमानाची परिस्थिती चांगली होण्याचं आश्वासन दिले गेले होते. तथापि प्रत्यक्षात केलेलं काम निकृष्ट दर्जाचं आणि अवैज्ञानिक असून नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. आपण आमदारांना निवडून दिलं आहे की त्यांनी आमचं प्रतिनिधित्व करावं, यासाठी आमच्या सुरक्षेची खात्री द्यावी, परंतु बेळगाव उत्तर किंवा दक्षिणेच्या कोणत्याही आमदाराने या परिस्थितीबद्दल कोणतीही काळजी घेतलेली नाही. या परिस्थितीसाठी आपण कोणाला जबाबदार धरावं? गणेशोत्सव अगदी पंधरवड्यावर येऊन ठेपलेला असताना आता तातडीने कारवाई करणं आवश्यक आहे.
अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलून खराब झालेल्या खांबांची दुरुस्ती करावी, उघड्या तारा सुरक्षित कराव्यात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. सांबरा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी सरकारने दिलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील फर्निचर शेतकऱ्यांनी जप्त केलंय. सांबरा विमानतळ विस्तार करण्यासाठी भूमी देणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळाली नाही. यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांनी बुधवारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील फर्निचरचा कब्जा केला. 2008 मध्ये या कामासाठी शेतकऱ्यांनी 270 एकर जमीन दिली होती. प्रति एकर 2 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र हे मान्य न करता शेतकऱ्यांनी अधिक नुकसान भरपाईसाठी 2011 मध्ये बेळगावच्या वरिष्ठ श्रेणीच्या सिव्हिल न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने 2018 मध्ये प्रति गुंठा 40,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. पण नुकसान भरपाई वेळेवर मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा न्यायालयाची वाट पकडली. न्यायालयाने 2021 मध्ये शेतकऱ्यांना तात्काळ न्याय्य नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आणि न दिल्यास बेळगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वस्तूंचा कब्जा घेण्याचे सुचवले. 3 वर्षे वाट पाहिलेल्या शेतकऱ्यांनी शेवटी बुधवारी कब्जा घेण्यास सुरुवात केली. न्यायालयाच्या आदेशानुसार काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे, तर 20 शेतकऱ्यांना अजून 8 कोटी रुपये मिळायचे आहेत. नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे नाराज शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्येक 3 संगणक, खुर्च्या, 4 प्रिंटरसह विविध वस्तूंचा कब्जा घेतला. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. बेळगाव स्मार्ट सिटी रस्ता रुंदीकरणात घरांचं नुकसान झालेल्यांना महापालिकेनं भरपाई देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर 27 ऑगस्ट रोजी महापालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याचे भाजप सदस्य शंकर पाटील यांनी सांगितले. बेळगाव स्मार्ट सिटीच्या अंतर्गत रस्ता रुंदीकरणामध्ये घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर 27 ऑगस्ट रोजी पालिकेत विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप सदस्य शंकर पाटील यांनी दिली. गुरुवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की शिवाजी उद्यानातून जुना PB रोडपर्यंत रस्ता रुंदीकरण करून नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे घरांची हानी झाली आहे. ಸರ್, ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಗಮನಕ್ಕೂ ಇದೆ ಸರ್, ತಮಗೂ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಇದೆ ಸರ್. ಇವತ್ತೆಲ್ಲ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ದಾಗೂ ಇದೆ ಹೈಲೈಟ್ ಇದೆ ಸರ್. 2019 ನಮ್ಮ ಶಿವಚರಿತ್ರ ಛತ್ರಪತಿ ಶ್ರೀ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಗಾರ್ಡನ್ ಕಡೆ ಒಂದು ರೋಡ್ ಆಗಿತ್ತು. ಆ ರೋಡು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಗಳಿಂದ ಆಗಿತ್ತು. ಬುಡಾದು CDP ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಸರ್, ಅದ ರೋಡ್ದು ಬುಡಾದವರು ಇದನ್ನು ಮಾಡಿದ್ರು ಸರ್. ಆಮೇಲೆ ಪ್ರಪೋಸಲ್ ಕೊಟ್ಟರು, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿಯವರು ರೋಡ್ ಮಾಡಿದರು. ಬಟ್ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಗೆ ಎಲ್ಲೂ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲದ 20 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ನಾವು ತುಂಬುವಂಥದ್ದು ಇವತ್ತು ಬಂದಿದೆ ಸರ್. ಒಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿ ಸರ್, ಯಾರ್ದು ನೋಟಿಸ್ ಇಲ್ಲದ, ಯಾವುದೂ ರಿಕ್ವಿಜೇಷನ್ ಇಲ್ಲದ, ಯಾರ್ದು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಇಲ್ಲದ ಸ್ವಯಂ ಪ್ರೇರಿತವಾಗಿ ಅವರು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಲೆಟರ್ ಬರೀತಾರೆ ಸರ್. ಹಿಂಗೆ ರೋಡ್ ಮಾಡೋದಿತ್ತು, ಆಮೇಲೆ ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಜೇಷನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಜೇಷನ್ ಮಾಡುವಾಗ ಇದನ್ನು ನಾವು ಕಂಪೆನ್ಸೇಷನ್ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಗೌರ್ಮೆಂಟಿಗೆ ಲೆಟರ್ ಬರೀತಾರೆ. ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅವರು ಏನು ಉತ್ತರ, ಸ್ಟೇಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅವರು ಏನು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾರೆ ಸರ್, ತಾವು ತಮ್ಮ ರಿಸೋರ್ಸ್ ಒಳಗಿಂದನ, ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಸಂಪನ್ಮೂಲ ಒಳಗಿಂದನ ನೀವು ಅದನ್ನು ಕೊಡುವಂಥದ್ದು ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸ್ಟೇಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕಡೆದ ಆರ್ಡರ್ ಬರ್ತದೆ ಸರ್. ಆರ್ಡರ್ ಬಂದಾದಮೇಲೆ ಅದನ್ನು ಹೈಕೋರ್ಟ್ ಒಳಗೆ ಕೇಸ್ ಇದ್ದಿರೋದ್ರಿಂದ ಹೈಕೋರ್ಟ್ ಒಳಗೆ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನ ಏನು ಅಫಿಡವಿಟ್ ಕೊಡ್ತಾರಂದ್ರೆ, ಇಲ್ಲ ಸರ್ ಆಮೇಲೆ ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಜಿಷನ್ ಪ್ರೊಸೆಸ್ ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ ಶುರು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ, ಅದೇನು 20 crore ರೂಪೀಸ್ ಬರಬೇಕಿತ್ತು, ಅದನ್ನು ನಾವು ತುಂಬ್ತೀವಿ, ಬರೋದು 6 ತಿಂಗಳೊಳಗೆ ನಾವು ತುಂಬ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಟೈಮ್ ತೊಗೊಂಡು ಅಫಿಡವಿಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಸರ್. ಅಫಿಡವಿಟ್ ಕೊಟ್ಟಾದ್ಮೇಲೆ ಅದನ್ನು ಇವ್ರು ತುಂಬಕ್ಕಾಗಂಗಿಲ್ಲ, ಫೇಲ್ ಆಗ್ತಾರೆ ಸರ್. ಅದಕ್ಕೆ ಕಂಟೆಂಪ್ಟ್ ಆಫ್ ಕೋರ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತು ಪಾರ್ಟಿ ಹೋಗಿ ಕ್ಲೇಮ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್. ಕಂಟೆಂಪ್ಟ್ ಆಫ್ ಕೋರ್ಟ್ ಆಗಿದ್ದರಿಂದ ನಿನ್ನೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಮಿಷನರ್ ಅವ್ರಿಗೆ ನೋಟಿಸ್ ಇಶ್ಯೂ ಆಗಿತ್ತು. ಅವ್ರು ಇವತ್ತು ಹೋಗಿ ಹೈಕೋರ್ಟ್ ಮುಂದೆ ಹಾಜರಾಗಿದ್ದರು ಸರ್. ಬರೋ 27ನೇ ತಾರೀಕು ಇದರ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಒಳಗೆ ತುರ್ತು ಸಭೆ ಕರೆದಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಬಟ್ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಂದ್ರೆ, ಸಾಮಾನ್ಯ ಜನರು ಏನು ಪ್ರಶ್ನೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್, ನಾವು ತುಂಬಿದಂಥ ತೆರಿಗೆ ಹಣ, ಅವ್ರು ತುಂಬಿದಂಥ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇವರು ಈ ರೀತಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಈ ನಮ್ಮ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ತಪ್ಪಿಂದ 20 crore ರೂಪೀಸ್ ಒಳಗೂ ಇಂಥ ಕಂಪೆನ್ಸೇಷನ್ ಕೊಡೋದು ಬರ್ತಿರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಈ ಎಲ್ಲ ಜನರು ಇವತ್ತು ರೊಚ್ಚಿಗಿದ್ದಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಒಂದು ಚಲೋ ರೋಡ್ ಕೊಡುವಾಗ ಆಗ್ತಿಲ್ಲ, ಒಂದು ಗಟರ್ ನಾವು ಸಮಸ್ಯೆ ಬಿಡ್ಸೋಕ್ಕಾಗ್ತಿಲ್ಲ. ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಸಲುವಾಗಿ 1 ರೂಪಾಯಿ ಫಂಡ್ ಇಲ್ಲ ಸರ್. 2 ವರ್ಷದಿಂದ ಸರ್. ಹೋದ ವರ್ಷ 11 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಫಂಡ್ ಬಂತು, ಈ ವರ್ಷ 12 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ, ಅದು ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟಿಂದ ಬಂದಂಥ 15th ಫೈನಾನ್ಸ್ ಫಂಡ್ ಸರ್. ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆದು ಇನ್ನೂ ಫಂಡ್ ಇಲ್ಲ. ಈ ವರ್ಷ ಮತ್ತು ಈಗ 20 crore ರೂಪೀಸ್ ಹೋದ್ರೆ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ದಿವಾಳಿ ಆಕೈತೆ ಸರ್.
ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರದನ್ನು ನಾವು ಏನು ಸ್ಯಾಲ್ರಿ ಕೊಡಬೇಕು ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ 6 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಸ್ಯಾಲ್ರಿ ಕೊಡ್ಬೇಕು ಸರ್. ಬರೋ 2-3 ತಿಂಗಳು ಅಷ್ಟೇ ನಾವು ಸರಿಯಾಗಿ ಅವರು ಸ್ಯಾಲ್ರಿ ಕೊಡ್ಬೋದು. 4ನೇ ತಿಂಗಳು ಸ್ಯಾಲ್ರಿ ಕೊಡೋಕ್ಕೂ ರೊಕ್ಕ ಇಲ್ಲ. ಬೆಳಗಾವಿ ನಗರ ಎಲ್ಲ ಗಬ್ಬೆದ್ದು ಹೋಗುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ ಸರ್. ಸರ್ ನಾ ಅದೇ ಹೇಳ್ತೇನೆ ಸರ್, ನಮ್ಮ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಅಧಿಕಾರಿ ಒಬ್ಬರು ಸರ್ ಅವಾಗಿದ್ದರು 2019 ಯಾರಿದ್ರು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಕೇಳಿದ್ವಿ ಸರ್. ಯಾರು ಅದಾರು ಅವರು ರಿಟೈರ್ಡ್ ಆಗ್ಯಾರು, ಈಗ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವ್ರು ಅಂತಾರೆ. ಬಟ್ ಅದು ಆ ಅಧಿಕಾರಿ ಸ್ವಯಂ ಪ್ರೇರಿತ ಸರ್. ಅವ್ರಿಗೆ ಯಾರ್ದು ಕೋಲ್ಡ್ದು ಆದೇಶ ಇಲ್ಲ, ಕೋಲ್ಡ್ದು ನೋಟಿಸ್ ಇಲ್ಲ, ಅಥವಾ ಯಾರೂ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಿಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ. ಸ್ವಯಂ ಪ್ರೇರಿತವಾಗಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ಗೆ ಲೆಟರ್ ಬರ್ತಿದ್ರಿಂದ ಇವರು ಸ್ವತಃ ಇದ್ರೊಳಗೆ ಸಿಕ್ಕೊಂಡ್ರು ಸರ್. ಹಿಂಗೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿತ್ತು ಸರ್ ಈ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿ ಮಾಡಿದ್ದು ತಪ್ಪಿಂದ. ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಅವ್ರಿಗೆ ಅಂತ ರೋಡ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಇದನ್ನೇ ಇಲ್ಲ, ಅಲಾವ್ ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ಹೆಂಗೆ ಮಾಡಿದ್ರು ಸರ್? ಅದು ಬುಡಾದವರು ಪರ್ಮಿಷನ್ ಇರಲ್ಲ ಸರ್. ಅದು ಬುಡಾ ಅವರು ಲ್ಯಾಂಡ್ CDP ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್, ಪ್ರಪೋಸಲ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಸರ್. ನಮ್ಮ ಸ್ಟೇಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ಗಿಂತ ನಮ್ಮ AC ಅವರು ಅದನ್ನು ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಸಿಷನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವ್ರು ಅದನ್ನು ಮಾಡೋದಂಥದ್ದು ಒಂದು ರೂಲ್ ಇದಿದೆ ಸರ್. ಅಂದ್ರೆ ಅವೆಲ್ಲ ಕಂಡೀಷನ್ಸ್ ಇದಾವೆ ಸರ್. ಅವ್ರು ಮಾಡಿಕೊಂಡು ರೋಡ್ ಅಕ್ವಿಸಿಷನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಅವರು ರೋಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್. ಬಟ್ ಇದು ಬುಡಾ ಅವ್ರು ಮಾಡಿದ್ದು, ಆಮೇಲೆ ಇವ್ರು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಅವ್ರು ಮಾಡಿದ್ದು, ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಇನ್ನೂ ಇಲ್ಲದೆ ಇದನ್ನು ಮೈ ಮೇಲೆ ಹೇಳ್ಕೊಂಡಂಗೆ ಆಗಿದೆ ಸರ್. ಅಂದರೆ ಯಾರೋ ತೆಗೆದ ಗುಂಡಿ ಒಳಗೆ ನಾವು ಸ್ವಂತಾಗಿ ಹೋಗಿ ಅದ್ರೊಳಗೆ ಬಿದ್ದಂಗೆ ಆಗಿತ್ತು ಸರ್. ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಆಫೀಸರ್ ತಪ್ಪು ಮಾಡೋದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇಲ್ಲ. ಈಗ ನಾವು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಶೇಷ ಸಭೆಯನ್ನು ಕರೀಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ರೋಡ್ ಆದದ ಬಗ್ಗೆ ಅಕ್ವಿಸಿಷನ್ ಪ್ರೊಸೀಡಿಂಗ್ಸ್ ನಡೆದ. ಈ ಹೊಸ ಆ್ಯಕ್ಟ್ ಪ್ರಕಾರ ಅಕ್ವಿಸಿಷನ್ ಪ್ರೊಸೀಡಿಂಗ್ಸ್ ನಡೆಯುವ ಹೊತ್ತಿನಾಗನ ಅದ್ರದ್ದು 50% ಡಿಪಾಸಿಟ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತಿರ್ತೈತಿ. ಅದೇನು ಡಿಪಾಸಿಟ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಹೈಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಆಗಿದೆ. ಇನ್ನೂ ಅವಾರ್ಡ್ ಆಗಿಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ. ಅದು ಪ್ರೊಸೀಜರ್ ನಡೆಯುವಂಗೆ ನಡೆದದ. ಅದ್ರಾಗ ನಾವು ಕಾನೂನು ರೀತಿಯಿಂದ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದನ್ನು ನಮಗೇನು ಕಾನೂನು ತಜ್ಞರ ಒಂದು ಅಭಿಪ್ರಾಯ ತೊಗೊಂಡು ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದ್ರಾಗ ಏನು ಡಿಪಾಸಿಟ್ ಅಮೌಂಟ್ ಬಿಫೋರ್ ಡಿಪಾಸಿಟ್ ಮಾಡ್ಬೇಕತ್ತಾರಲ್ಲ, ಆ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಇವರು ನಮ್ಮ ಏನು ಕಮಿಷನರ್ ಕಡೆಯಿಂದ ಹಿಂದೆ ಜಗದೀಶ್ ಅಂತ ಇದ್ದಾಗ ಅದು ಪ್ರೊಸೀಜರ್ ಲ್ಯಾಪ್ಸ್ ಆಗೈತೆ. ಲ್ಯಾಪ್ಸ್ ಆದ ಸಲುವಾಗಿ ಅದ್ರೊಳಗೆ ಕಂಟೆಂಪ್ಟ್ ಆಗಿದೆ, ನೀವು ದುಡ್ಡು ತುಂಬಿಲ್ಲ ಅದ್ರದ್ದು ಅಂಥೇಳಿ. ಅದಕ್ಕೆ ಈಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಸಾಧ್ಯತೆ ಐತಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಒಳಗೆ ಅದು ಎಲ್ಲ ನಗರ ಸೇವಕರು ಮಹಾಪೌರರು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಮುಂದಿನ दिवसाದಾಗ ನಾವು मीटिंगದಲ್ಲಿ ಒಂದು ठराव पास ಮಾಡ್ತೀವಿ. धन्यवाद. या संदर्भात उच्च न्यायालयाने पालिकेला नुकसान भरपाईचे निर्देश दिले असून त्यानुसार 27 ऑगस्ट रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. गोगटे सर्कल येथे गेल्या 8-10 दिवसांपासून रस्त्याच्या अगदी मधोमध भला मोठा खड्डा खणण्यात आलाय. हा खड्डा अपघातांना आमंत्रण देत आहे. चला पाहूयात. बेळगाव शहरातील महत्त्वाचा चौक असणाऱ्या गोगटे सर्कल येथे 4 महत्त्वाचे रस्ते एकत्र येऊन मिळतात. अंबाभुवन रोड, खानापूर रोड, टिळकवाडी रोड, ग्लोब टॉकीज रोडला जोडणारा रस्त्याच्या मधोमध गोगटे सर्कल आहे. या ठिकाणी गेल्या 8-10 दिवसांपासून अगदी रस्त्याच्या मधोमध भला मोठा खड्डा खणण्यात आलाय. हा खड्डा खणण्याचं नक्की प्रयोजन काय? ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनही गुलदस्त्यातच आहे. या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते, पण या खड्ड्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय. खानापूरकडे शिवाय रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या वाहतुकीचं प्रमाणही जास्त आहे. ग्लोब टॉकीजकडून वेगाने वाहने येत असतात. रात्रीच्या सुमारास हा खड्डा धोकादायक बनलाय. या खड्ड्याच्या भोवती जरी बॅरिकेड्स लावण्यात आले असले तरी येथे मोठा धोका निर्माण झालाय. या ठिकाणी खरे तर ट्रॅफिक पोलीस असायला हवेत आणि ट्रॅफिक पोलीस आहेतही, पण ते एका कॉर्नरला साईडला झाडाखाली थांबून हेल्मेट नसलेल्यांकडून दंड स्वीकारण्यात व्यस्त आहेत. काही अपघात किंवा तत्सम वाईट घटना घडल्यास याला जबाबदार कोण? प्रशासन, कॉर्पोरेशन की कॅन्टोन्मेंट बोर्ड? लवकरात लवकर हा खड्डा बुजवला जावा किंवा किमान या खड्ड्याचं प्रयोजन तरी काय हे स्पष्ट होण्याची गरज आहे. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो?
अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है। हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है। ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है। ये किसकी पलकों में है, तस्वीरें कैसी नुमाइश है। आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। रघुनाथ पेठ रोड येथील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। रस्ता दुरुस्तीची मागणी इथल्या रहिवाशांनी वारंवार केली आहे, पण आजतागायत त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली। अनगोळ येथील रघुनाथ पेठ रोड येथे खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। हा रस्ता अरुंद तर आहेच, शिवाय खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहतूक करणं जिकिरीचं बनलंय। या रस्त्यावरून जाताना 1-2 दुचाकींचे अपघातही घडलेत। एक महिला जखमीही झाली। रस्ता दुरुस्ती याबाबत कॉर्पोरेशनला वारंवार सांगूनही काहीच उपयोग झाला नाही, अशी व्यथा इथल्या रहिवाशांनी व्यक्त केली। हे रोडाचं काम काही दिवसापासून तसं पेंडिंग पडलेलं आहे। त्याच्यामुळं रहदारी प्रॉब्लेम आलेला आहे, ॲक्सिडेंट आले, 2 व्हीलरचा प्रॉब्लेम आला आहे, गटरीचे काम वगैरे चालू आहे। त्याच्यामुळं हा रोड लवकरात लवकर तयार व्हावा अशी आमची इच्छा आहे। रिक्षा 2 पलटी झाले, रिक्षा ॲक्सिडेंट झाला 2 वेळा, 2 व्हीलरचा ॲक्सिडेंट 2 वेळा झाला। एका बाईला थोडाफार पायाला जखम झाली। कॉर्पोरेशनला ह्याच्याबद्दल कंप्लेंट दिलेली आहे, पण ते अजून काय दुर्लक्ष झालेलं काम केलेलं नाही आहे। तर शक्यतो होऊन लवकरात लवकर या रोडाचं काम व्हावी अशी इच्छा आहे। और रोड पूरा खराब हो ऐसा है, गाड़ियाँ पलटी हो रही है सब, पूरे गाड़ियाँ हमारे ये हो रही। क्या है सो जल्दी, क्या है सो करो, सब प्लान करके दो रास्ता। गवर्नमेंट से गुजारिश है कि हमारे यहाँ के कारपोरेट से भी गुजारिश है कि सब करके देना हमारे को रोड। पूरा गाड़ी ख़राब हो रहा है, गाड़ी पलटी हो रहा है, कौन जिम्मेदारी उसका। हाँ, रोड बंद है, उधर का भी इधर का भी रोड बंद है, और गणपति का मंडप भी आने वाला है, और रोड करके दो हमारा क्या। और ट्रैफिक बहुत हो रहा है, और गाड़ी 2 पलटी हुआ परसों, कौन देखने वाला। 1 बरस के ऊपर हुआ गाड़ी, अभी रोड कर रहे हैं, क्या नहीं, इसका कौन जिम्मेदार। येथील रहिवासी रस्ता आणि गटार समस्येने त्रस्त झालेत। गणेशोत्सव अगदी 15व्यावर येऊन ठेपला आहे। त्यापूर्वी लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव। कलावती आई मंदिरपासून अनगोळला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर स्मार्ट सिटी अंतर्गत पेव्हर्सचं काम अर्धवट स्थितीत असून जे काम झालंय तेही अत्यंत निकृष्ट दर्जाचं। चला पाहूयात। कलावती मंदिरपासून अनगोळला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर स्मार्ट सिटी अंतर्गत पेव्हर्स घालण्यात आले होते। हे काम अजूनही अर्धवट अवस्थेत आहे। जेथील काम झाले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे। निकृष्ट कामामुळे ते पेव्हर्स आत्ताच उखडले गेलेत। काही ठिकाणी पेव्हर्स बसवण्यासाठी पेव्हर्स आणले गेले, पण ते रस्त्याच्या बाजूला दुकानांसमोर रचून ठेवून धूळ खात पडले आहेत। दुकानांसमोर पदपथावरच हे पेव्हर्स ठेवलेले असल्यानं ग्राहकांना आणि पादचाऱ्यांना इथून जाणं गैरसोयीचे होते। इथले आमदार स्मार्ट सिटीचे काम आघाडीवर असल्याचा दावा करतात, पण हे अर्धवट काम पाहता हा दावा खरोखरच फोल ठरतो। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव। बेंगळूरहून भरकटत खानापूरपर्यंत पोहोचलेल्या आणि पावसात चिंब भिजून कुडकुडणाऱ्या मनोरुग्ण इसमाला प्राध्यापक शंकर गावडा, त्यांचे सहकारी आणि पोलीस जयराम यांनी मदतीचा हात दिला। जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, असे संत तुकाराम महाराज सांगून गेले। पण सध्या याची अनुभूती क्वचितच येते।
अशीच अनुभूती आज गुरुवारी खानापूर तालुक्यातील माणिकवाडीजवळ आली. बंगळुरूहून भरकटत खानापूरपर्यंत पोहोचलेल्या आणि पावसात चिंब होऊन कुडकुडणाऱ्या इसमाला माणिकवाडी येथील तरुणांनी मायेची ऊब दिल्याच्या घटनेने अक्षरशः पोलीस देखील खजील झाले. मनोरुग्ण असलेला एक इसम खानापूर लोंढा मार्गावर फिरत असताना अनेकांनी पाहिला होता, पण त्याची विचारपूस करण्याची तसदी मात्र कुणीच घेतली नव्हती. आज गुरुवारी सकाळी माणिकवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक शंकर गावडा हे गुरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात जात असताना सदर इसम त्यांना पूर्णतः नग्नावस्थेत दिसला. तो रात्रभर पावसात भिजल्यानं थंडीने कुडकुडत होता. शंकर गावडा यांनी त्या इसमाची अवस्था पाहून तात्काळ त्याचे सहकारी ज्ञानेश्वर गावडा, पांडुरंग पाटील, शंकर पाटील यांच्या मदतीने त्या इसमाला उबदार कपडे दिले. खानापूर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलीस जयराम यांनी देखील घटनास्थळी धाव घेत त्या इसमाला खानापूर शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले. सदर व्यक्ती आरटी नगर बंगळूर येथील असल्याचं समजलं जातं. मुलीची ताटातूट झाल्याने मानसिक अस्वस्थतेतून ते इथवर आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. एक इसम पावसामध्ये ओला चिंब होऊन फिरताना त्याला मदतीचा हात देत प्राध्यापक शंकर गावडा, त्यांचे सहकारी आणि पोलीस जयराम यांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकीबद्दल त्यांची वाहवा होत आहे. सदर इसमाबद्दल माहिती असल्यास खानापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. चेतन लक्केबैलकर, KMM मराठी, खानापूर. बिबट्या कुत्र्याचा फडशा पाडतानाचा लाईव्ह व्हिडिओ आणि फोटो घेतल्याचं धाडस खानापूर तालुक्यातील कामतगा येथील गुरख्यांनी दाखवलंय. बिबट्या कुत्र्याचा फडशा पाडताना लाईव्ह व्हिडिओ आणि फोटो घेतल्याचं धाडस खानापूर तालुक्यातील कामतगा येथील गुरख्यांनी दाखवलंय. खानापूर तालुका जेवढा निसर्ग संपन्न आहे तितकाच भयावह देखील आहे. जंगली हिंस्र प्राणी चक्क गावात घुसतात आणि कुत्री आणि पाळीव प्राण्यांचा फडशा पाडतात. अनेक वेळा लोकांवर वाघ, अस्वल आणि गव्यांनी हल्ले केलेत. त्यात शेकडो जण मृत्युमुखी पडले तर हजारांवर माणसंही जायबंदी झाली आहेत. क्वचितच या हल्ल्यांचे लाईव्ह छायाचित्रण झालेलं आहे. वाटरे, वडगाव या ठिकाणी बिबट्या किंवा वाघाच्या घुसखोरीचे CCTV फुटेज मिळाले, पण चक्क कुत्र्याचा फडशा पाडतानाचा व्हिडिओ कामतगा येथील गुरख्यांनी टिपलाय. त्याच्या या धाडसाचं कौतुक होत आहेच, पण तालुक्यातील मानव आणि जंगली प्राणी यांच्यातील संघर्ष देखील ठळकपणे समोर आला आहे. हत्ती, अस्वले, गवे, वाघ आणि बिबट्याचे हल्ले हे मोठं संकट आहेच, पण शेतीचं होणारं नुकसान शेतकऱ्यांना जगू देत नाही. वन खाते नुकसान भरपाई देते, पण ते कितीसे? सध्या कामतगा येथील घटनेने जंगल भागातील जनजीवन चव्हाट्यावर आणलंय. वन खाते आणि प्रशासनाला यामुळे जाग येईल अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे. चेतन लक्केबैलकर, KMM मराठी, खानापूर. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. ओल्ड PB रोड अजूनही दुर्लक्षित अवस्थेत. खराब वीज खांब, उघडे वायर बॉक्स जनतेसाठी धोकादायक. विद्यार्थी आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण. बेळगावातील अनगोळ क्रॉस येथे भासतीये ट्रॅफिक सिग्नलची आवश्यकता. वर्दळीचा रस्ता असल्याने वाहतूक पोलीस आणि सिग्नलची गरज. वाहने वेगात असल्याने पादचाऱ्यांना निर्माण झाला धोका. राज्यपालांविरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. भाजप कार्यकर्त्यांचे गुरुवारी चन्नमा चौकात भव्य आंदोलन. बातमीपत्रामध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KMM मराठी. नमस्कार.